नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. ओम श्री गणेशाय नमः. तर आज होता रविवार आणि मला जायचं होतं आमच्या कुडाळ येथील आठवडा गावठी बाजारात. तर चला, आज तुम्हाला पण घेऊन जाते. तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. तुम्हाला ज्या आपल्या कोकणातील गावठी वस्तू आहेत, पदार्थ आहेत, ते सगळे एकाच ठिकाणी मिळतील. तर हा बाजार दर आठवड्याच्या रविवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असतो. तर आता तुम्हीच बघा इथे काय काय वस्तू मिळत आहेत, ते पदार्थ मिळत आहेत. हे बघा, हे आप्पे, मी आप्पे घेतले, गोड आप्पे घेतले. रामफळ, इडली पण आहे, शिरवाळे, आंबोळी, घावणे, चटणी, सर्व प्रकारची कडधान्य आहेत. ह्या काकींकडे मी पेजीचे तांदूळ घेतले. म्हणजे लहान मुलगा आहे, त्याला पेज लागते, म्हणजे पेजच आवडीने खातो तो. अळवडी पण आहेत, कोकम, आघळ, गावठी कोंबडी, गावठी अंडी, इकडे गोलमा आणि सुके मासे छान मिळतात. माका पण दे गोलमो, माय गोलमो दे माका. कसं तो 50 रुपये दे माका. ते आंब्याचे लोणचे हाडूक नाही तू. आज ना आळस केली आहे. मी पण बनवतोय पण तुझ्या हातचं बरं लागलं. सुक्या आंब्यांचं लोणचं घेतलेलं, खूप छान होतं. ह्यावेळी ते आणलं नव्हतं तिने. तर सर्व प्रकारचे लाडू, मेथी लाडू, मूग लाडू, तांदळाचे लाडू, पालेभाज्या. मी चवळीचा पाला घेतला. ही सर्व प्रकारची पीठं आहेत, मोदक पीठ, तांदळाचं पीठ, घावणे पीठ, लोणची पण आहेत. भाजीची केळी, हे सगळंच काही तुम्हाला मिळून जातं. शेंगदाण्याचे लाडू आहेत, चिकू आहेत, मिरची पावडर, गरम मसाला. या काकींकडे मी केळी घेतली. ती म्हणाली एवढीच राहिली आहेत माझी, मला आता घरी जायचं आहे, तर तू सगळी घे, म्हटलं दे मला सगळी. त्याच्याकडून केळी घेतली. आज मी खास करून खोबरेल तेल शोधण्यासाठी आले होते, पण मला काही ते मिळालं नाही, कोणाकडेच नव्हतं. तिथून निघाले मासे मार्केटमध्ये. दहा वाजले असतील मी आले तेव्हा. माशांची टेम्पो आला होता. बायका बघा उतरत आहेत मासे घेऊन. समोर मला कर्ली दिसली. माझ्या नवऱ्याला कर्ली खूप आवडते, तर मी काही शोधत बसली नाही. तिला म्हटलं कर्ली कशी देणार. ती म्हणाली पहिलीच बोनी करते, तर 250ला घे. मी म्हटलं काय कमी नाही, तर ती म्हणाली नाही मोठी आहे कर्ली. ठीक आहे दे. तिला म्हटलं कापून दे कर्ली. या बाजूला एक काकी आहेत, त्यांना म्हटलं तुम्ही वेंगुर्ल्याच्या, तर त्या म्हणाल तू कशी ओळखते. तर मी म्हटलं माझा माहेर वेंगुर्ल्याला. तर म्हणते आता घे माझ्याकडून काहीतरी. मी म्हटलं आता नको, मी घेतलेत मासे, पुढच्या वेळी नक्की घेईन तुमच्याकडून. तिथून जरा एक फेरी मारली मासे मार्केटमध्ये. आता काही मला घ्यायचं नव्हतं, मी म्हटलं बघून जाऊया. खूप होते आज मासे आणि स्वस्त पण होते. मग चिकन घेतलं. आमच्या घरात थोड्यांना मासे आवडतात, थोड्यांना चिकन आवडतं. मासे नाही खात त्यांना चिकन घेतलं. संध्याकाळची वेळ झाली, काय काम नव्हताच, म्हटलं फटका मारूया थोडा. ही आमची गाय आणि तिचा तो पाडा, 7 महिन्याचा आहे तो. मी जे तूप वापरते ते ह्या गाईच्या दुधापासूनच बनवते. म्हटलं एखादा नारळ मिळतो काय बघूया, तर काही नारळ मला मिळाला नाही. हे बघा, हे चिकूचं झाड, खूप गोड असतात चिकू. सध्या बाजारात नारळ खूपच महाग आहेत. आम्ही तर काही विकत आणत नाही, मिळतात आम्हाला आमचे घरचेच नारळ. बबी
आदू बघा काय आदू म्हणतोय आता. आदू कुठे जातो बाबू तू? आ कुकू आणायला जातो? कुठे जातो कुकू आणायला? भूल येतो. रोज संध्याकाळचा आमचा कार्यक्रम ड्युटी असते की ह्याला फेरी मारून आणायची सायकलने. त्याला 1-2 फेऱ्या मारून आणल्या आणि मग हा थोडा वेळ मातीत खेळतो. मातीत त्याचा रोजचाच कार्यक्रम आहे इथे खेळायचं. अशा प्रकारे आजचा हा माझा रविवारचा दिवस असा गेला. तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला शुभरात्री.